हाय हॅलो नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला थंबनेल वरनं कळलं असेल की आयत्या वेळा नागोबा हा कॉन्सेप्ट काय आहे. थांबा, मी आधी डुलायला लागलो, पण मी हे डुलणं जे होतं हे झोपाळ्यामुळे होतं. आणि ही जी माणसं बसलेली आहेत त्यांना कॉन्फिडन्स आहे की आयत्या वेळा नागोबा काय, कारण त्यांना माहिती आहे कॉन्सेप्ट. तुम्हाला सांगायचं मित्रांनो, तर ही नवीन सिरीज आपल्या ब्लॉग चॅनलवर सुरू करतोय. रेसिपीज असणार आहेत यात, पण या रेसिपी म्हणजे काय, आम्ही सारे खवय्ये नसल्यामुळे किंवा आम्ही खूपच कमाल मेकर नसल्यामुळे आम्ही काही सुंदर सुंदर गोष्टी बनवणार, पण छोट्याशा, ज्या तुम्हाला बघायला इंटरेस्टिंग वाटणार आहेत. तर त्या कॉन्सेप्टचं नाव आहे आयत्या वेळा नागोबा. बट ऑब्वियस यात छोटेसे गेम असणार आहे. बिग बॉस केल्यानंतर छोटे छोटे गेम. इथे काय मारामारी करू शकत नाही, कारण आता सासवा सुनांच्या हे पडला का रे सासवा सुनांच्या मारामाऱ्या खरोखर सुरू कधी होतील याची भीती आहे मला. त्यामुळे मी ह्यांच्यात काही वाद लावणार नाहीये. थोड्याशा गमती करत आम्ही ही रेसिपी बनवू. तर त्याच्यासाठी माझ्या डोक्यात हा कॉन्सेप्ट आहे की आयत्या वेळा नागोबा म्हणजे आम्ही चिट्ट्या पाडणार. आम्ही चिट्ट्या पाडतोच, पण चिट्ट्या पण पाडणार. आणि त्या चिट्ट्यांमध्ये एक नागोबा असणार आणि 2 जण काहीच नसणार. त्या 2 जणांना त्या नागोबाची आवडती गोष्ट बनवायची, त्याला जे वाटेल ते. मग तो नागोबा कोणी बनू शकतो. मी बनू शकतो, नागोबीन बनू शकते, कोणीही बनू शकतं. पण आता हा पहिला कॉन्सेप्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्या नागोबासाठी तुम्हाला छान सर्व करून द्यायचं, त्याला छान खाऊ घालायचंय, त्याने जे सांगितले ते कमी वेळात. आणि दुसरी गोष्ट, मग शेवटाला तो नागोबा तुम्हाला 10 पैकी किती गुण हे तुमचा माप काढणार आहे. तो नागोबा तुमची माप काढणार आहे. त्यामुळे नागोबाचं ऐकणं फार गरजेचं. आणि मला असं वाटतं की माझा चॅनल असल्या कारणाने, माझ्या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने नागोबा मीच बनेन. तुम्हाला काय वाटतंय? जो नागोबा बनेल त्याची चांदी होणार आहे, त्यामुळे मी नागोबा होणार आहे. तर एक्साइटेड आहात मैत्रिणींनो? एकदम जोरात. चला मग चिट्ट्या पडूया. चिट्ट्या वाडा. चला मग चिट्ट्यागिरी न करता चिट्ट्या पाडूया. कसं चिट्ट्या पाडायच्या? असं इकडे. ओ माय गॉड, बघू कसं. नमस्कार करतेस की काय? हा, असं नागोबा मला येऊ दे. हाडू. हा प्लीज. ओ बेटाजी. ओ ला ला ला. अरे विठ्ठला तू वेडा. त्याला काही अर्थच नाहीये. त्याला काहीच अर्थ नाहीये. माझ्या मागे, माझ्या पाठीशी नेहमीच विठ्ठल असतो. त्यामुळे गेम कुठलाही असतो, विनर मीच असतो. हो, तुझ्या म्हणजे मी आतापर्यंत ही चिठ्ठी उघडण्याची सुद्धा डेअरिंग नाही केली. सो आता आमच्या ब्लँक आल्या. आता काय, कॅमेरा पकडा. विठ्ठल आहे तुझ्या पाठीशी. त्याला काळजी आहे तुझी, तुला चांगलं खायला मिळावं म्हणून. आणि नागोबा मी झालेला आहे. पिल्यांची नागी निघत. हा नागोबा नुसता डसत नाही, ते काय ते कुणी मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकेन चालतो. नागोबाला चालतो. आणि हा नागोबा तुम्हाला जास्त काही चावणार नाहीये. पहिलाच एपिसोड आहे, त्यामुळे यांना फार मी त्रास देणार नाही. सगळ्या जगाला माहितीये की मला आंबा किती प्रिय आहे आणि आंबा माझं प्रेम आहे. आंब्याच्या पलीकडे काही नाहीये. जसं मी जिथे कुठे जातो तिथे आंबा मागतो, गिफ्ट मध्ये सुद्धा, केळवणात सुद्धा, लग्नात सुद्धा, सगळीकडे. सो पहिली रेसिपी मी तुम्हाला अगदी छोटीशी देणार आहे. बस झालं. तर पहिली रेसिपी आहे. बापरे, केवढं फुटेज घेतो हा माणूस. अरे बोल की. थांब, हे तर दाखवायला पाहिजे. कसं हे असं. हा, तर पहिली रेसिपी आहे विषारी असून मूड मध्ये असल्यावर आंब्याला धरून नाचक खचकेन हं. आंबे पाडून मँगो मिल्कशेक. इतकी सिंपल मी तुम्हाला. पण एवढ्या सिंपल साठी त्याने किती हे केलं, आम्हाला घाबरवलं. अरे तेच तर फुटेज घ्यायचो ना मी आतमध्ये. पण हा फुटेज घेणं हे कलाकारांचं काम असतं. आता तुम्ही लगेच इकडनं फुटेज आणि बनवेल. चल फुटेज, चल फुटेज. नागोबा व्हायचं.
आता नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम. दुसरे एपिसोड, तिसरे एपिसोड खूप स्किप आहे. किती रे तोंड पाडलं बघ. म्हणजे तोंड पाडलं रे, तोंड पाडलं. हे ह्याच्या बरोबर दुःख दिसतंय तिथं. हा बस ठीक आहे. मेरे को बहुत मजा आ रहा है. मँगो मिल्कशेक. और बना बना तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, माझा लाडका आमरस हा सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे मला आंबा किती प्रिय आहे हे सगळ्यांना कळलेलंच आहे. त्यामुळे आता बनवायला सुरुवात केलेली आहे सासू सुनेच्या जोडीनं. सासू सुनेच्या जोडीला मी रिक्वेस्ट एवढीच करेन की तुम्ही आयुष्यात एकमेकांच्या जवळ राहिलात तर मला शॉर्ट घ्यायला सोपं राहील, आहे की नाही? तू म्हणजे ठरव आधी आमच्यात भांडणं लावायची आहेत का आम्हाला जवळ आणायचंय. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की शॉर्ट घेण्यासाठी जवळ या, म्हणजे माझ्या डोक्याला कमी शॉर्ट होईल. आणि मग नंतर भांडा म्हणजे कंटेंट मिळेल. करेक्ट. सासू सुनेच्या भांडणांशिवाय उभा महाराष्ट्र, उभा भारत, उभी दुनिया उभी राहू शकत नाही. खायचंय ना. हो मग चला मग. करायचं खूप वेळ उभा आहे. हो प्लीज. आपण मँगो घेतला. ओ माय गॉड, खूपच कठीण डिश. इतकी कठीण डिश मी तुम्हाला सांगितली की तुम्ही ते इंट्रोड्यूस करतात त्याबद्दल धन्यवाद. हा, आता काय टाकायचं बघू. आता आईस्क्रीम. ओ हो 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 हो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की इतकी कठीण डिश रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ना की ती बनवण्यात एवढा तुम्हाला कष्ट लागणार आहेत, एवढे कष्ट लागणार आहेत की काय सांगू रे देवा. झालं, बडबड करून झाली. हा हा, मग आता इकडे दूध घालते आता. ओ माय गॉड, सगळ्यात कठीण. सांडलं. हा म्हणून म्हटलं दाखवा सांडलेलं. हे बघा, सगळ्यात कठीण मी यासाठीच म्हटलं होतं. दूध न सांडवता तुम्हाला हे मँगो मिल्कशेक करायचंय नेहमी, हे लक्षात घ्या. हा नंतरचा टास्क आहे. हा नंतरचा टास्क आहे. हा, आणि आपल्याला साखर आता आपल्याला नकोय म्हणून आपण ह्याच्यात साखर घालत नाहीये. हा, का साखर नको साधना? आम्हाला साखर नाही खायची म्हणून आम्ही घालत नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता. ओ माय, हे बघा, आम्हाला नाही घालायची म्हणून आम्ही नाही घालत. तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घाला. साखर म्हणतोय आम्ही. हसतेस का तू? साखर म्हणते मी. मी पण साखर. मग तू का हसलीस आई? मी हिला बघून असली. माझा चेहरा हसण्यासारखा आहे. तुला नसेल घालायची तर तू नको सासूला असं घालू. बोलते. अरे रे माक. अक्षय, हा, तुला बोलायला पाहिजे इथे. तू स्टँड घ्यायला पाहिजे. ह्याला बघ. काय अर्थ आहे? मी 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 कुठेही स्टँड घेणार नाही कारण माझं घरच स्टँड जवळ आहे. आता एक थोडासा प्रॉब्लेम आहे, हा, तो झाला सॉल्व. जा. झाला. आता तू फिरव. आणि आता सगळ्यात कठीण. कठीण का आम्हाला सगळ्यात माझ्याकडे कठीण दिलं काम. बाबा. फार फार तर काय होईल, हे उडेल, नागोबाला खायला नाही मिळेल. नागोबा चाटून काही. भीती वाटते. जायचं भस्कन भस्कन वर यायचं. भस्कन. पैसा लग रहा है. नागोबाचं नशीब, बाकी काय माहित नाही. हे का कैसा लग रहा है. वा 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 वा, उत्तम, अतिउत्तम. इच्छाच नाही होते त्याला द्यायची. अरे करूया, त्याला देऊच नकोस. कॅन्सल. तर मित्रांनो, दूध थोडं. मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे आता पावसाळा सुरू जरी झाला असला तरी आंबा हे जीवन आहे. म्हणजे माणसाच्या गरजा असतात 3: अन्न, वस्त्र, निवारा. त्यासोबत मे महिन्यात माझी गरज वाढते ती म्हणजे आंबा. त्यामुळे आता मे महिना जरी संपला, मी स्वतः विसरला असल्यामुळे पावसाळा आणि उन्हाळा या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यामुळे मीही पावसाळ्याला विसरून आंबे या पावसाळ्यात सुद्धा खाणार आहे. काय 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 आम्ही थोडंसं डिस्कशन करत होतो जे तुम्हाला ह्याच्या मागे ऐकू आलं असेल, कारण तसंही त्या मे महिन्यात काय अर्थ नव्हता. आता आम्ही जरासं दूध वाढवतो. तो अगर मैं बोल रहा हूं तो मुझे बोलने दो ना. मैं करने की क्या जरूरत है आपको? आई, पहिल्या एपिसोडला नॉनव्हेज नाही, पहिल्या एपिसोडला मँगो मिल्कशेक. मँगो. हेच आहे ते पावसाळ्यात प्यायचं मिल्कशेक, जे आम्ही मे महिन्यात करून नागोबाला न देता खाणार आहोत. मे महिना नाहीये चालू, नाहीये. पावसाळा चालू आहे.
जून झाला ना खरा, मे महिना संपला. हो. ते मी अजून माझा नवरा मला फिरायला घेऊन गेला ना मे महिन्यात, मग अजून त्यातनं बाहेर नाही आले. ओके बाय. तर ही सुंदर दोन भांडी ही फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहेत. एक नैवेद्य दाखवायचं. साधनासाठी आणि एक माझ्यासाठी. संपला विषय. आई बोलली विषय संपला. हा जो आंबा आहे हा गार्निशिंग साठी घेतलाय. कशासाठी? गार्निशिंग साठी. गार्निशिंग. आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत जे जरासे बारीक करायचा आम्ही प्रयत्न केला. आई गार्निशिंग साठी म्हणजे काय ग? गार्निशिंग सजवण्यासाठी. सजवण्यासाठी. तू गार्निशिंग बोल. मी सजवण्यासाठी म्हणतो. मला हे आवडतं. मी पण मराठी माध्यमातल्या असल्या कारणाने गार्निशिंग मी भरपूर घालते कारण हे आपल्या दोघींसाठी. करेक्ट. डन डन. अबे पागल लोग हो क्या तुम लोग? चैनल मेरा है, लोग रिस्पेक्ट मुझे देते हैं विचारायला सांगावं लागतं चॅनल त्याचं. और ये कॉन्सेप्ट भी मेरा है. मैंने ऑर्डर दी है, मैं जीता हूँ. मी हे Mix केले. सगळं मिक्स केले. काय हे म्हणजे काय? ड्रायफ्रुट्स. त्याचा वर्ण येणार आहेत मस्त. वा 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 वा. आणि साधना लगेच उचलायचे आपण दोघी. हे काय संपला विषय हा घ्यात असं येणार नका रे वागू, असं नका वागू. आयुष्यात पाप जेवढी केली आहेत ना काय? तुम्ही. ऐक ना, पाहिजे तर तुला अजून थोडस आहे बघ, बस. अबे नर्क में जगह मिलेगी ऐक तुम ना, लोगों को. अक्षय मैं स्वर्ग में लेके आया हूँ. हम उधर भी मैंगो मिल्कशेक करके खाएंगे. हा, ऐक ना, हे बघ बस. आणि तू ह्यातच घे. हे बघ हे घे. आता आपण चमचे घे दोन आणि आपण खायला सुरुवात करायची. खरे. माझा आहे ना आता एक नवीन सिरीजचा डोक्यात विचार आलाय की हे आयत्या बेवर नागोबा माझा पहिला हा पण फ्लॉप झाला. तो पण तिकडे गेला. तर हा पहिल्याच एपिसोडला जर माझा हे अपमान करत असतील आणि मला इतका फाटा देत असतील तर एक सिरीज अशी सुरुवात करायला पाहिजे. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की यांच्यात भांडणं कशी लागतील. म्हणजे ज्या ज्या बायकांमध्ये सासवा बघतात त्यांनी मला सांगा की यांच्यात लफडी कशी लावू. ज्या सुना भाई ऐसा नहीं करने का. जीता हूं यार, मैं जीता हूं रे. ऐसा मत करो यार. गरीबों के साथ ऐसा मत करो. सॉरी बोल. सॉरी. ठीक आहे. आई 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 पहिला मी आहे. अरे काय का नागोबा बन गया मैं. अबे इन्होंने तो मेरे को मार दिया रे. अरे थँक्स. बायकोच शेवटी बायकोच प्रेम करते ना. साखर काय साखर नाहीये तरी छान झालं गोड. पण शेवटी बायकोच प्रेम करते. आईने बघा खायला सुरुवात केली. आईने नखरे बघून झालेत. होऊया. वर्ष झाली आता थांब, थोडे दिवस थांब. मग मी पण आहे. दाखवेल तुला. पण नागोबाच्या इज्जतचा काय? भाजीपाला? भाजीपाला नाही, आमरस आता बघूया कसं. पहिला कसं नाही कळत. ओके. आईला कळतं. मला कळलं. एक्सपिरियन्स. दुसऱ्या घासात, तिसऱ्या घासात, चौथ्या घासात संपेल रे बाटली. तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, त्यांच्या पण. त्यांच्या बघूया. पण माझ्या लाडक्या मैत्रिणींनो तुम्ही बघा. हम्म, हा जो सुंदर आमरस आहे, हम्म, आमरस सॉरी मँगो मिल्कशेक हम्म, अतिशय सुंदर बनलेला आहे. हम्म. म्हणजे आत्ता वेळ आली खरं तर मार्क्स द्यायची. मार्क्स? या गोष्टीला मार्क द्यायची. जसं मी मगाशी म्हटलं होतं की मी मार्क देणार तुम्हाला की 10 पैकी किती गुण तुम्हाला या गोष्टीला देणार, तुमच्या सजावटीला, तुमच्या कंटेंटला माझ्या हिशोबात अरे किती मिळणार. आणि खरं तर तुम्हाला 10 पैकी पहिल्याच एपिसोडला मला हे घे, हे तुझ्यासाठी. किती छान दिलंय मला हे. किती सुंदर दिलंय हे. काहीतरी बोलतो. ओ सॉरी. आईला मध्येच असं काहीतरी करायची सवयच. मग तिला दया आली. तुला मग वाईट वाटलं ना? तुला मार्क बिगचं काही देणं घेणं नाहीये. नाही, सून राहिली अशीच. पण मला देणं घेणं आहे. दे बाबा मार्क. तर मी 10 पैकी 10 मार्क दिले असते. पण माझा जो अपमान केलाय माझ्या मातोश्रीने, नागोबा म्हणून जो काही रिस्पेक्ट द्यायला हवा होता ते शाळा ग. तो रिस्पेक्ट नाही दिला. त्यामुळे काढून नाही. घ्या हातात ना. पहिला जे काय नाही, नाही नको. मार्क्स देणार आहे तो आपल्याला. पहिला जो होता हा.
तो डायरेक्ट स्वतःच्या तोंडाला लावला. हे चुकीचं असल्या कारणाने मी तुम्हाला 10 पैकी आता 8 मार्क देणार. आणि हा एपिसोड इथे संपला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे काय मॅटर व्हायचं ते मी शूट नाही करणार. आता जाऊन बाहेर राडे. बांध.